नमस्कार, मी अश्विन देशपांडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि हो, ते बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट हेच आमचं इंधन आहे, त्याच्यामुळे ते करत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, म्हणजे जो कॉन्टेंट आम्ही इथं तुमच्यासाठी अपलोड करतो आहोत त्या कॉन्टेंटचा तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये तुम्हालाच प्रचंड फायदा व्हायला सुरुवात होईल. आजचा जो विषय आहे हा विषय आहे की दरवेळेस मी ठरवतो पण मला पहाटे उठणं काही होत नाही. मी ठाम निश्चय करतो, मी देवाची शपथ घेतो, मी आईबापांची शपथ घेतो, मी सगळ्या खानदानाची शपथ घेतो आणि झोपताना झोपतो. सकाळी जाग येते तेव्हा सूर्य वर आलेला असतो. पहाटे उठण्याचं तंत्र काय? पहाटे उठण्याचा मंत्र काय? पहाटे झोप कशी काय खऱ्या अर्थाने सोडून अंथरुणातून बाहेर पडता येईल याचं गुपित काय? आणि खरंच सांगतो प्रामाणिकपणे, माझ्या या 30-32 वर्षाच्या ट्रेनिंग कोचिंगच्या करिअरमध्ये हजारो स्टुडंट्सनी मला हाच प्रश्न विचारला, सर व्हॉट इज द सिक्रेट ऑफ वेकिंग अप अर्ली? हे डायरेक्ट उत्तर देण्यापेक्षा मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. आधी बघा विचार करून, जर का आपल्याकडे एखादा उद्देश असेल तर आपल्याला प्रेरणा मिळू शकते, हो की नाही? आणि जर का आपला उद्देशच वांझोटा असेल तर, म्हणजे आपला उद्देशच जर का अर्धवट असेल तर आपण त्या उद्देशापर्यंत पोहोचायचा काही विषयच नाही. आणि अर्थातच सगळ्यात प्यारा आराम, आपण आराम करणार, आपण कर्म करण्याच्या फंदातच नाही पडणार. आय होप यू ॲग्री विथ मी. अहो, शपथ घेऊन जर का पहाटे झोप उघडली असती तर बरं झालं असतं. खरं कारण काय माहिती आहे का? खरं कारण हे आहे की मी 4 वाजता, 3:30 वाजता, 5 वाजता उठायला तयार आहे. माझं मन साथ द्यायला पण तयार आहे. पण मी उठून करू काय? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून कित्येक लोक पहाटेच्या वेळेस त्यांना जाग येते, करायला काहीच नसतं, पुन्हा पांघरूण घ्यायचं, शांतपणे झोपी जायचं. सो पहिला जो मुद्दा मला मांडायचा आहे तुमच्यासमोर, की पहाटे उठण्याची ही सवय, पहाटे उठण्याचा हा उपक्रम जर का आयुष्यामध्ये एक उद्दिष्ट म्हणून घेतला असेल तर तो उद्दिष्टाचा खरा गेम, खरा खेळ नाही. उद्दिष्ट हे पाहिजे की उठल्यानंतर मी काय करणार आहे. आणि तेच जर माहिती नसेल तर नशिबी येते बेकारी. आणि त्या बेकारीमध्ये उठल्यानंतर मोबाईलवर थोडाफार टाईमपास होऊ शकतो, लॅपटॉप उघडून थोडेफार व्हिडिओ पाहायला जाऊ शकतात आणि माणूस पुन्हा गपगार झोपण्याच्या अधीन होतो. हे आत्तापर्यंतचं माझं ऑब्झर्वेशन आहे. सकाळी पहाटे उठणं हे उद्दिष्ट नाही, हे आधी स्वतःला सांगा. उठल्यानंतर मी काय करणार हे उद्दिष्ट आहे. आणि जर का हे उद्दिष्ट तुम्हाला सापडलं तर मजाले पुन्हा डोळ्यांमध्ये झोपेला प्रवेश मिळेल. जेव्हापासून मला समजतंय तेव्हापासून मी अगोदर 5 वाजता उठत असे आणि गेल्या 20 वर्षांमध्ये मात्र मी 3:30ला बरोबर ब्रह्ममुहूर्तावर उठलेला असतो. कारण माझ्याकडे करायला साधना आहे, माझ्याकडे करायला ध्यान आहे, माझ्याकडे करायला धारणा आहे, माझ्याकडे करायला प्राणायाम आहे, माझ्याकडे करायला योगासन आहेत, माझ्याकडे एक अत्यंत उपयुक्त ठराव मनामध्ये पास करून उद्दिष्ट ठरवलेलं आहे की मला 3:30 वाजता उठल्यानंतर 6:30 पर्यंत त्या वेळेचा उपयोग कसा करायचा आहे. बहुतेक वेळेला सकाळी उठल्यानंतर हेच
आपल्याकडे नसतं. त्याच्यामुळे तंत्र, मंत्र, काहीतरी खूप कष्टपूर्वक करता येईल का? सायकोलॉजी म्हणते 21 दिवस लगातार उठला तर तुम्ही 3:30 वाजता उठालही, डोळे उघडतील, परंतु तुम्ही अंथरुणाच्या बाहेर येणार नाही, मी तुम्हाला खात्री देतो. कारण मानसशास्त्राचा पुरेसा अभ्यास मी केलेला आहे. याचं कारण असं आहे की इट इज नॉट वेदर यू वेक अप ऑर नॉट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट वेदर यू हॅव अ वर्थवाईल पर्पज ऑर नॉट. तुम्ही सकाळी जाग तुम्हाला येते, पण अंथरुणातनं उठत का नाही? कारण तुमच्याकडे उद्दिष्ट नाही. त्यामुळे पहिल्यांदा आज काही करायचं असेल तर लक्षात घ्या, सकाळी उठल्यानंतर मी काय करणार हे अगोदर ठरवा. तो संकल्प महत्त्वाचा. आणि लक्षात घ्या, डोमिनोज इफेक्ट पाहिला आहे तुम्ही? त्या छोट्या 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 फरशा असतात. एक फरशी ढकलली की सगळ्या फरशा ढकलून खाली पडतात, हो की नाही, आपापसात. एकदा का तुम्हाला सकाळी 3:30 वाजता उठायची सवय लागली आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं याची क्लॅरिटी मिळाली, तर त्यासोबत तुम्हाला असंख्य चांगल्या चांगल्या सवयी लागू शकतात. ही गोष्ट आज गाठी बांधून घ्या. तुम्ही बरोबर फिरायला पण निघाल, तुम्ही बरोबर वर्तमानपत्र वाचाल सुद्धा. तुम्हाला बाय 8 सकाळी 8 वाजेपर्यंत प्रचंड भूक लागलेली असेल, तुम्ही ब्रेकफास्टसुद्धा करायला लागाल. एवढ्या सगळ्या चांगल्या सवयी करता करता तुम्हाला हळूहळू व्यायामाची पण सवय लागेल, प्राणायामाची पण सवय लागेल, धारणेची पण सवय लागेल, ध्यानाची पण सवय लागेल. कदाचित हीच सगळी उद्दिष्ट म्हणून क्रमवार पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आणि मग जर का हे एवढं उपयुक्त उद्दिष्ट तुमच्याकडे असेल तर उठल्यानंतर काय करायचं याचा प्रश्नच उरत नाही. मानवी मनाला काही ना काहीतरी एंगेजमेंट हवी. मन रिक्त म्हणजे आमंत्रण फक्त आणि फक्त आळसाला किंवा नाशाला. आणि आपण सकाळी उठण्याचा पण करतो आहोत. चुकीचंच पण आहे, डिसिजनच चुकीचं आहे मुळात. सकाळी उठणं हे आपलं टेन्शन नाही आहे. सकाळी उठणं तर होऊनच जाईल, परंतु उठल्यानंतर मी काय करायचं याची क्लॅरिटी माझ्या या आजच्या व्हिडिओनंतर तुम्हाला यायला हवी आहे. एक सद्गृहस्थ माझ्याकडे आले. ते मला म्हणले की सर, मी आता सकाळी उठतो आणि उठल्यानंतर ध्यान करतो. बघा गंमत, अर्धा तास ध्यान करताना माझं मन एकाग्र असतं, माझं चित्त थाऱ्यावर असतं, मी भानावर असतो, पण त्यानंतर गरगरून झोप येते, मी पुन्हा झोपी जातो. म्हणजे 4:30ला उठल्यानंतर, ब्रश केल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर हा मनुष्य काय करतोय? ध्यान करतोय आणि पुन्हा झोपी जातोय. म्हणजे ही पण स्ट्रॅटेजी चुकली की नाही? सो मी तुम्हाला जो मार्ग सांगतोय ना, हा मार्ग आजपासून लक्षात ठेवा. ज्या क्षणी संकल्प केला सकाळी मला उठायचे, ती वेळ ठरवा. ती वेळ ठरल्यानंतर डोळे अनायास उघडतील. सुप्त मन तुम्हाला आदेश देईल की बाबा रे 4 वाजलेले तुला उठायचंय. डोळे उघडतील, पण तुम्हाला उठायचं की नाही, आता तिथं खरी टेस्ट आहे तुमची. तिथं खरा उत्साहाचा जरा मनामध्ये यायला पाहिजे. आणि हे ॲड्रेनलिन त्या मेंदूमधून झिरपवून मनाच्या साह्याला मिळेस्तोवर, मनाच्या गंगेला मिळेस्तोवर तुम्हाला एकच काम करायचं आहे, ताबडतोब अंथरुणावरनं उठायचं आहे. ब्रशही करायचं नाही, डायरेक्ट शॉवर खाली उभं राहायचं आहे. गिझर ऑन करून हिवाळा चालू आहे. आणि जसे तुम्ही त्या पाण्याखाली उभे राहाल, 10 मिनटं ते पाणी अंगावर पडू द्या. यथावकाश पूर्ण त्वचेला व्यवस्थित साबणाने अगोदर मालिश करा. मग पाण्याने ते साबण जाईस्तोवर व्यवस्थित मॉलिश करा. आणि त्यानंतर बघा चमत्कार, बाहेर आल्यानंतर झोप कायमची गायब फॉर दॅट डे. आणि मग आल्यानंतर ब्रश करा, वाटल्यास चहा घ्या, ग्रीन टी पाहिजे असेल तर ग्रीन टी घ्या, आणि मग साधनेला सुरुवात करा. मग ती साधना प्राणायाम असू शकतात, ती साधना योगासना असू शकते, ती साधना ध्यान असू शकते. साधनेचं स्वरूप तुम्ही ठरवा. ती साधना वाचनाची असू शकते विद्यार्थ्यांकरता. ती साधना आपल्याच घराचे असंख्य कामं दिवसभर करत बसण्यापेक्षा या पहाटेच्या वेळेस जेव्हा कोणी जागा नाही, लुडबुड करायला कोणी नाही, कामं सांगायला कोणी नाही, तेव्हा घरातल्या स्त्रियांनी करायला हरकत नाही. ती पण एक साधनाच आहे. काय करायचं हा अत्यंत व्यक्तिगत विषय आहे, त्याच्यामध्ये मी घुसणं योग्य नाही. परंतु उठल्यानंतर पहिल्यांदा काय, शॉवर खाली उभे राहा, छानपैकी स्नान करा.
स्नान झाल्यानंतर तुम्हाला जो फ्रेशनेस वाटेल आणि या मेंदूमधनं जे पॉवरफुल हॉर्मोन्स तुमच्या बॉडीपर्यंत झिरपतील रक्तामधनं, तेव्हा तुम्हाला उत्साह वाटेल. उत्साह वाटल्यानंतर अजून तरतरी यायला चहा प्या आणि मग आपल्या ज्या काही प्रायोरिटीज तुम्ही ठरवल्यात सकाळी उठल्यानंतर करायच्या त्या कर्मांच्या मागं लागा. प्रयोग करणार ना? आज रात्री झोपताना स्वतःला 10 वेळेस स्वयंसूचना द्यायची की मी सकाळी उठणार, मी सकाळी 4 वाजता उठणार, मी सकाळी 5 वाजता उठणार. जे काही तुमचं उद्दिष्ट असेल ते उठल्यानंतर मी काय करणार त्याची सूचना जर का क्लिअरली त्या मनाला मिळाली नाही तर तुम्ही उद्यासुद्धा पुन्हा झोपणार आहात हे लक्षात घ्या. म्हणून उठल्यानंतर काय करायचं हे मनाला, सुप्त मनाला अगोदर आदेश रूपाने झोपायच्या अगोदर अत्यंत स्पष्टपणे सांगा. सुप्त मनाला अत्यंत सुस्पष्ट संदेश लागतात, तो तसंच्या तसं आपला ऐकतो. आणि चेतन मन, अचेतन मन, जागृत मन, सुप्त मन, निद्रिस्त मन, जागं मन याच्या अभ्यासात मी जीवन घालवलंय. मला त्याची अगाध शक्ती सुप्त मनाची माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला एवढं ठामपणे सांगतोय की त्याला जर का सुप्त मनाला पूर्णपणे स्पष्टता मिळाली की उठल्यानंतर मी काय करणार, तर बघा सुप्त मन तुमच्या बुद्धीकडनं, शरीराकडनं आणि पर्यायाने तुमच्या मनाकडनं तुम्हाला जे हवं आहे ते सगळं अगदी उठल्यापासून करून घेऊ शकतं. आपल्याला नेमकं काय हवं आहे त्याची स्पष्टता आणूयात. पहाटे उठण्याची सवय लावूयात. उठल्यानंतर काय करायचं याची पुन्हा एकदा स्पष्टता आणूयात. आयुष्य सोपं करूया.